नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आज सकाळपासून वेळच नाही भेटला। भावाची तब्येत बरी नव्हती, दवाखाना जाऊन आलो। तर आता आलोय आमच्या शेळ्यांना। ह्यांनी सांगितलं होतं, ह्यांनी आंब्याची झाडं लावलेली आहेत ना, हे बघा अजून बारीक आहे, तेवढी मोठी नाही। तर त्याच्यात हे खूप तण उगवलं होतं, गवत उगवलंय। आणि हे काय आहेत मम्मी, कसली ताटं? ज्वारीची ताटं उगवलेत। तर त्यांनी सांगितलं होतं न्या, पण हे कवळी शेळ्यांना कधी टाकत नाही, गाभण असलं टाकत नाही का? नाही ग, कोणत्याच जनावरांना नाही टाकत, कवळं नाही टाकत ना। तर गवत घेतोय कापून त्याच्यातलं। शेळ्या खातील म्हणून ते तरी काय साफ करून म्हणजे सुकून टाकणारच ना ते। तर ते म्हटले का घेऊन जा, तुमच्या शेळ्या तरी खातील। तर आत्ता आलोय। आमचं साफ होऊन जाईल, तुमचं शेळ्या खातील। हां, कापायला म्हणलं, एक वेळा घेऊन आले होते। म्हणलं मम्मीच्या सोबत जरा कापल न, इथंच बोटाला लागलं माझ्या। रक्त सुद्धा येत नाही इतकं, म्हणजे शरीर कमकुवत झालंय आता, काय सांगायचं। कापलं ना मला तुझ्यामुळं, हसती बघा माझी मम्मी तरी माझ्यावर। शेळ्यांना तिथलं थोडंसं गवत आता कापून टाकलं आणि आलो इकडं। म्हणलं आता काढावं व्हिडिओ एखादी, मोका टाईम आहे तर। तसं मोका टाईम नव्हता, मी कापू लागत होते, पण वेळाच हातावर आला। म्हणलं नकोच, घरी जाऊन स्वयंपाक पण करायचा आहे, भांडी घासायची आहेत। मम्मीला सवय झालेली आहे आता, तर मम्मीला सुरुवातीला कापायचं ना मम्मी, तुला पण मस्त आपली आता सवय झाली। मी कधी वावरामध्ये नव्हतेच, आता उगाच व्हिडिओ काढायच्या नादाने किंवा भाऊ कामाला जातो तर थोडी मम्मीला मदत करावं म्हणून मी फिरते। नाही तर मी कधी घराच्या बाहेरच नव्हते, वावरात पण नव्हते। पण बरं वाटतं असं शिरवाळ असलं का बरं वाटतं। नाहीतर आता 2-3 दिवस झाले इतकं ऊन पडतंय ना, का घराच्या बाहेर काय घरात सुद्धा बसवत नाही। आमचं पत्र्याचं आहे ना वरती, आमची मांजर आणले ना, ती सुद्धा अशी हाफ करत असते दिवसभर सारखी। ती इथून उठल तिथं झोपल, तिला पण लई गरम होते घरात। आता बघू पप्पा कधी आमचे देत आहेत काम नवीन घराला। नाही त्याच्यात 1-2 ताट आले ते काढून। म्हणतात शेळ्यांना ताटं खायला घालू नये, का घालू नये? कोणत्याच जनावरांना नाही घालते ग, पण का? याच्यातली पण ही 2 काढायला लागतील। तो टाक नाही। हां, ठीक आहे मित्रांनो, आता नेतो आम्ही एवढं कापून। तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करत जा आणि व्हिडिओ आमच्या पूर्ण बघत जा। खूप खूप धन्यवाद।